बॉर्डर मेन्शन करू शकतो कंट्रोलसाठी. त्यानंतर बॅक कलर, इट इज यूज टू सेट बॅकग्राऊंड कलर ऑफ द कंट्रोल. बॅक कलर म्हणजे तुमच्या कॅलेंडरला बॅकग्राऊंड कलर एक सेट करण्यासाठी तुम्ही चूज करू शकता. नंतर बॉर्डर कलर, बॉर्डर वाईड विड्थ, तसंच बॉर्डर कलर तुमचा बॉर्डर कलर सेट करण्यासाठी तुमच्या कंट्रोलला. त्यानंतर बॉर्डर विथ, जी काय बॉर्डर सेट केली आहे त्याचा विड्थ वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी. त्यानंतर फॉन्टचा फॉन्ट तुम्ही चेंज करू शकता. जर आता बाय डिफॉल्ट जो असेल त्याला चेंज करून मी टाइम्स रोमन करू शकते, एरियल करू शकते, असे वेगवेगळे फॉन्ट्स मी यूज करू शकते. फोर कलर म्हणजे तुमचा टेक्स्ट कलर चेंज करू शकता. नंतर टेक्स्ट, इट इज यूज टू सेट दी टेक्स्ट टू बी शोन फॉर दी कंट्रोल. आता तो कंट्रोलसाठी तुम्हाला एखादा टेक्स्ट शो करायचा असेल तर त्यासाठी आपण टेक्स्ट प्रॉपर्टी चेंज करू शकतो. टूल टिप इट इज डिस्प्ले दी टेक्स्ट वेन माऊस इज ओव्हर दी कंट्रोल. टूल आपण ज्यावेळेस हावर करणार आहे, आता माझा हा माऊस इथे प्रॉपर्टीवर हावर होतो आहे, त्यावेळेस माझा हावर प्रॉपर्टी मी तिथं सेट करू शकते. त्यासाठी आपण टूलटिप प्रॉपर्टी सेट करायची आहे. नंतर विजिबल, तो कंट्रोल आपण फॉर्मसाठी विजिबल कधी ठेवायचा आहे किंवा कधी आपल्याला अनविजिबल पाहिजे त्यासाठी आपण विजिबिलिटी इथं सेट करू शकतो. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे ती हाईट विड्थ. नेक्स्ट मंथ टेक्स्ट, इट इज यूज टू सेट दी टेक्स्ट फॉर दी नेक्स्ट मंथ बटन. ओके, नेक्स्ट मंथ बटन दिसतं आपल्याला, प्रिव्हियस ऑर नेक्स्ट. त्यासाठी एखादा टेक्स्ट सेट करायचा असेल त्यावेळेस आपण इथं प्रॉपर्टी चेंज करू शकतो. नंतर टायटल फॉर्मॅट, इट सेट्स फॉर्मॅट फॉर मंथ टायटल इन हेडर. ओके, जिथं जिथं मंथ टायटल्स दिसतात तिथे तुमचं टेक्स्ट, तिथला हेडर चेंज करण्यासाठी आपण टायटल फॉर्मॅट यूज करतो. नंतर डे हेडर स्टाईल, इट इज यूज टू सेट स्टाईल फॉर दी डे हेडर रो. ओके, जिथं जिथं डे हेडर आहे त्या रोमध्ये तुम्हाला डे हेडर सेट करण्यासाठी आपण हा प्रॉपर्टी चेंज करतो. नंतर डे स्टाईल, आता इट इज यूज टू अप्लाय स्टाईल टू डेज. ओके, जिथं जिथं डेज आहेत त्यांना एखादी वेगळी स्टाईल अप्लाय करण्यासाठी आपण डे स्टाईल यूज करतो. नंतर नेक्स्ट प्रिव्हियस स्टाईल, आता जसं नेक्स्ट मंथ टेक्स्ट होतं तसं नेक्स्ट प्रिव्हियस स्टाईल, इट इज यूज टू अप्लाय स्टाईल टू दी मंथ नेव्हिगेशन बटन्स. जिथं जिथं नेव्हिगेशन बटन्स आहेत नेक्स्ट आणि प्रिव्हियस मंथसाठी तिथं आपण त्यांना स्टाईल प्रोव्हाइड करू शकतो. ओके, ह्या प्रॉपर्टीज आपल्या कॅलेंडर प्रॉपर्टीजच्या आहेत. आता हे सगळं आपण आत्ता जसं मी म्हटलं इथं तुम्ही आपण ही आता प्रोग्रॅमॅटिकली बघूया. ओके, आता मी इथं आपल्या विज्युअल स्टुडिओमध्ये आली आहे 2019मध्ये. इथनं मी फॉन्ट चेंज करू शकते आहे. प्रॉपर्टीज बघा, प्रॉपर्टी विंडो इथे आहे राईट साईडला. प्रॉपर्टी विंडोमध्ये मी आता त्याचे फॉन्ट चेंज करू शकते, 4 कलर चेंज करू शकते. आता इथं प्रिव्हियस मंथ टेक्स्ट, तो काही नाही आहे, आपण त्याला इथं सेट करू शकतो. नेक्स्ट प्रिव्हियस फॉर्मॅट, नेक्स्ट मंथ टेक्स्ट आहे. नेक्स्ट प्रिव्हियस फॉर्मॅट आपण कस्टम टेक्स्ट दिला आहे ना, फुल मंथ देऊया. फुल मंथ दिसतात आता इथे, कुठे चेंज होतं बघा, इथं कस्टम टेक्स्टला ॲरो येत आहेत इथं कॅलेंडरमध्ये. ओके, आणि कस्टम टेक्स्ट नंतर जर मी इथं कस्टम टेक्स्टला चेंज केला, शॉर्ट मंथ केला तर ऑगस्ट आणि ऑक्टोबरचं ते शॉर्ट फॉर्म्स इनिशियल्स येतात. नंतर फुल मंथ केला तर फुल मंथचा पूर्ण नेम दिसतं आहे फक्त प्रिव्हियस अँड नेक्स्टच्या जागी. ओके, मी आता कस्टम टेक्स्टच ठेवणार आहे ॲरो दिसण्यासाठी. ही झाली फर्स्ट प्रॉपर्टी आपण बघितलेली. ठीक आहे, त्यानंतर आपण हाईट विड्थ पण चेंज करू शकतो. सिलेक्टेड डेट म्हणू शकतो, आजची डेट टाकू शकतो इथे सिलेक्टेडला. आता आजची डेट काय आहे, 4 सप्टेंबर आहे, तर मी 4 सप्टेंबर इथं मेन्शन करू शकते. ओके, मी सिलेक्ट केली, आता आले इथं 4 सप्टेंबर इथं सिलेक्ट झाली आहे. ही सिलेक्टेड डे दाखवणार आहे, करंट डेट. नंतर मी आय डी चेंज करू शकते कॅलेंडरचा. प्रत्येक कंट्रोलला एक आय डी असतो, तो कंट्रोलचा आय डी सिलेक्ट इथं चेंज करायचा. पण डेट टाकते मी. ओके, मी आत्ता एवढ्याच प्रॉपर्टी चेंज करते. तुम्ही